सोसायटी सांभाळताना जो अध्यक्षाला त्रास होत असतो तो तो कोणालाही सांगू शकत नाही. याचं कारण म्हणजे की जर समजा एक दोघांच्यात काही छोट्या छोट्या कारणावरून भांडण होत असतात, प्रत्येक परिवारामध्ये शेजाऱ्यामध्ये होत असतात, आणि ते भांडण होत असताना जो तो आपली मतं मांडत असतो की माझं काय खरं आणि त्याचं, म्हणजे तो आपली मत मांडत असतो आणि त्यांनी आपलं मत मांडत असतं की माझं खरं. नेमकं जो तो आपली बाजू मांडत असतो आणि समोरच्याला जर न्याय द्यायचा म्हटला तर तो एक प्रॉब्लेम होऊन जातो की आपण कोणाच्या बाजूने बोलायचं. याचं कारण सर्वात महत्त्वाचं म्हटलं तर कमिटी असू दे किंवा सभासद मंडळ असू दे किंवा सभासद सर्व असू दे, हे त्यावेळेला जाणून बुजून फक्त अध्यक्षांना याच्यावर निर्णय द्यावा या ठाम मतावर असतात. कारण त्यांनाही माहिती असतं की हे निर्णय देणं सोपं नाही, तरीही ते ठाम मत करतात आणि एकमेकाला सपोर्टिंग करून अध्यक्षावर भर टाकत असतात की आपण यावर निर्णय द्यावा. आता निर्णय देताना जर आपण एका बाजूला दिला तर तो माणूस आयुष्यभर त्या माणसाला विसरत नाही, आणि जो निर्णय ज्याच्या बाजूने देतो तो त्याला विधिन क्षणात विसरून जातो. ही एक गमतीची स्थिती आहे. म्हणजे ज्याच्या बाजूने आपण न्याय देतो तो माणूस आपल्याला आयुष्यभर म्हणजे आपल्याला लक्षातच ठेवू शकत नाही. थोड्या दिवसांत त्याचा जो काय मोटिव्ह असतो तो जर संपला की तो त्या माणसाला विसरून जातो. पण ज्याच्या विरोधात आपण हे न्याय देत असतो तो मात्र माणूस आपल्याला आयुष्यात विसरू शकत नाही. तो फक्त पॉइंट बघत असतो की बाकीचे बाजूला जाऊ दे, फक्त अध्यक्ष कुठे चुकतोय आणि तो मला कुठे सापडतोय. अशात प्रॉब्लेम्स होतो की आपण दोन्ही गटांचा ऐकून नेमका निर्णय कोणता द्यायचा. आणि निर्णय देण्याला आपण काही जज असतो का, आपण काय मोठे म्हणजे काही त्याच्यावर पगार चालू असतो, काही पेमेंट चालू असतो का, हे लोकांनी समजून घ्यायला पाहिजे. खरं म्हटलं तर ही एक समाजसेवा आहे. पण ही समाजसेवा करताना जो त्रास होतो तो खूपच त्रास होत असतो. कारण आपल्या काही वेळेला आपल्या फॅमिलीला थोडंसं वेळ न देता किंवा त्यांना टाईम न देता आपण पूर्णपणे सोसायटीला आपला टाईम देत असतो, आणि अशातच आपली बरीचशी कामं राहून जात असतात आणि आपण सोसायटीला वाहून घेतो. कारण आपल्याला वाटतं की आपण जे काम करतोय ते लोकांसाठी करतोय आणि लोकांचा कुठेतरी फायदा झाला पाहिजे, लोकांचं कुठेतरी बेनिफिट झालं पाहिजे. पण लोक कधीही आपली नसतात हे मात्र नक्की आहे. कारण इथे जो तो आपल्या स्वार्थासाठी आलेला आहे आणि स्वार्थाने जगत असतो. याला भावनिकतेची जोड नसते आणि भावनिकता तर नसतेच. सोसायटीचा अध्यक्ष कधी टिकू शकतो, तो एक तर समाजात दादागिरी करून राहणारा पाहिजेत, किंवा त्याची मोठी ओळख असली पाहिजेत, किंवा मोठ्या नेत्यांशी बड्या लोकांशी त्याची ओळख असली पाहिजेत, तरच तो टिकू शकतो. आणि एक की त्याला स्वतःचं असं अस्तित्व नसलं पाहिजे. अस्तित्व म्हणजे की कोणी जरी काही बोललं तरी सोडून देऊन सगळ्या पुढे गेलं पाहिजेत. तोच माणूस सोसायटी अध्यक्ष म्हणून राहू शकतो. मी सोसायटी अध्यक्ष बोलतोय किंवा सोसायटीचा एका पद म्हणून बोलतोय. आता ह्याच्यात राग येण्याचं कोणाचं काही कारण नाही, कारण ही सत्यच परिस्थिती आहे. सोसायटी सांभाळताना जो अध्यक्षाला त्रास होत असतो तो कोणालाही सांगू शकत नाही. याचं कारण म्हणजे की जर समजा एक दोघांच्यात काही छोट्या छोट्या कारणावरून भांडण होत असतात, प्रत्येक परिवारामध्ये शेजाऱ्यामध्ये होत असतात, आणि ते भांडण होत असताना जो तो आपली मतं मांडत असतो की माझं काय खरं आणि त्याचं, म्हणजे तो आपली मत मांडत असतो आणि त्यांनी आपलं मत मांडत असतं की माझं खरं. नेमकं जो तो आपली बाजू मांडत असतो आणि समोरच्याला जर न्याय द्यायचा म्हटला तर तो एक प्रॉब्लेम होऊन जातो की आपण कोणाच्या बाजूने बोलायचं. याचं कारण सर्वात महत्त्वाचं म्हटलं तर कमिटी असू दे किंवा सभासद मंडळ असू दे किंवा सभासद सर्व असू दे,
हे त्यावेळेला जाणून बुजून फक्त अध्यक्षानं याच्यावर निर्णय द्यावा या ठाम मतावर असतात. कारण त्यांनाही माहिती असतं की हे निर्णय देणं सोपं नाही, तरीही ते ठाम मत करतात आणि एकमेकाला सपोर्टिंग करून अध्यक्षावर भर टाकत असतात की आपण यावर निर्णय द्यावा. आता निर्णय देताना जर आपण एका बाजूला दिला तर तो माणूस आयुष्यभर त्या माणसाला विसरत नाही आणि जो निर्णय ज्याच्या बाजूने देतो तो त्याला विदिन क्षणात विसरून जातो. ही एक गमतीची स्थिती आहे. म्हणजे ज्याच्या बाजूने आपण न्याय देतो तो माणूस आपल्याला आयुष्यभर म्हणजे आपल्याला लक्षातच ठेवू शकत नाही. थोड्या दिवसांत त्याचा म्हणजे त्याचा जो काय मोटिव्ह असतो तो जर संपला की तो त्या माणसाला विसरून जातो. पण ज्याच्या विरोधात आपण हे न्याय देत असतो तो मात्र माणूस आपल्याला आयुष्यात विसरू शकत नाही. तो फक्त पॉईंट बघत असतो की बाकीचे बाजूला जाऊ देत, बाकीचे बाजूला जाऊ दे, फक्त अध्यक्ष कुठे चुकतोय आणि तो मला कुठे सापडतोय. अशात प्रॉब्लेम्स होतो की आपण दोन्ही गटांचा ऐकून नेमका निर्णय कोणता द्यायचा. आणि निर्णय देण्याला आपण काय जज असतो का, आपण काय मोठे म्हणजे काही त्याच्यावर पगार चालू असतो, काही पेमेंट चालू असतो का, हे लोकांनी समजून घ्यायला पाहिजे. खरं म्हटलं तर ही एक समाजसेवा आहे. पण ही समाजसेवा करताना जो त्रास होतो तो खूपच त्रास होत असतो. कारण आपल्या काही वेळेला आपल्या फॅमिलीला थोडंसं वेळ न देता किंवा त्यांना टाईम न देता आपण पूर्णपणे सोसायटीला आपला टाईम देत असतो आणि अशातच आपली बरीचशी कामं राहून जात असतात आणि आपण सोसायटीला वाहून घेतो. कारण आपल्याला वाटतं की आपण जे काम करतोय ते लोकांसाठी करतोय आणि लोकांचा कुठेतरी फायदा झाला पाहिजे, लोकांचं कुठेतरी बेनिफिट झालं पाहिजे. पण लोक कधीही आपली नसतात हे मात्र नक्की आहे. कारण इथे जो तो आपल्या स्वार्थासाठी आलेला आहे आणि स्वार्थाने जगत असतो. याला भावनिकतेची जोड नसते आणि भावनिकता तर नसतेच. हा सोसायटीचा अध्यक्ष कधी टिकू शकतो, तो एक तर समाजात दादागिरी करून राहणारा पाहिजेत किंवा त्याची मोठी ओळख असली पाहिजेत किंवा मोठ्या नेत्यांशी बड्या लोकांशी त्याची ओळख असली पाहिजेत, तरच तो टिकू शकतो. आणि एक की त्याला स्वतःचं असं अस्तित्व नसलं पाहिजे. अस्तित्व म्हणजे की कोणी जरी काही बोललं तरी सोडून देऊन सगळ्या पुढे गेलं पाहिजे. तोच माणूस अध्यक्ष, सोसायटी अध्यक्ष म्हणून राहू शकतो. मी सोसायटी अध्यक्ष बोलतोय किंवा सोसायटीचा एका पद म्हणून बोलतोय. आता ह्याच्यात राग येण्याचं कोणाचं काही कारण नाही, कारण ही सत्यच परिस्थिती आहे. आता सोसायटीमध्ये 2 गट असतात. प्रत्येक सोसायटीमध्ये 2 गट असतात. किती? 2. एक गट असतो तो आपल्याला कुठेतरी पद भेटावं म्हणून खटपट खात असतो आणि दुसरा गट असतो तो म्हणजे आपण चांगली कामं केलेली आहेत, त्या कामाला ज्या लोकांनी त्रास दिलेला आहे त्या लोकांना प्रश्न विचारणारा असतो. ह्याच्यात असं होऊन जातं की जो आपल्याला काहीतरी करायचं आहे म्हणून तो चुकीचा निर्णय घेत जात असतो. ते कोणालाही विचारत घेत नाहीयेत आणि जे आपण त्यांना काहीतरी विचारू म्हणत असतात ते सगळं सोडून देतात आणि बाजूला होतात आणि चुकीची कामं होऊन जातात. असेच प्रकार काही घडलेले मी तुम्हाला सांगतो. प्रत्येक वेळी प्रत्येकाचेच निर्णय चांगले असतील किंवा बरोबर असतील हे मी म्हणत नाही, पण सोसायटी म्हटलं की सर्वांना घेऊन चालायचं असतं असं लोक म्हणतात आणि असंच आहे. आणि त्या समाजव्यवस्थेची कहाणीच तशी आहे किंवा मांडणीच तशी आहे. मग काही वेळेला सुरुवातीला जो बनतो अध्यक्ष, सुरुवातीला म्हणजे जेव्हा प्रॉब्लेम्स क्रिएट असतात, जेव्हा सोसायटीला खूपच प्रॉब्लेम्स असतात किंवा एखाद्या वेळेला काही त्याच्यावर परिणाम होणारे असतात, तेव्हा जो अध्यक्ष असतो त्याला मात्र खूप त्रास झालेला असतो.
आणि तेव्हा लोकही थोडाफार सपोर्ट करत असतात, कारण त्यांचे हात दगडाखाली सापडलेले असतात. कशाखाली? दगडाखाली सापडलेले असतात. म्हणजे ते प्रॉब्लेम मध्ये असतात आणि ते प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायची वाट बघत असतात. आणि जेव्हा ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात तेव्हा मात्र त्यांना अध्यक्ष किंवा सोसायटीचे चेअरमन, सेक्रेटरी, खजिनदार किंवा कमिटी मेंबर यांच्यातल्या उणिवा दिसायला सुरू होतात. कारण का? कितीही शहाणा माणूस असला. नमस्कार मित्रांनो, आज एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं सर्वप्रथम स्वागत. आजचा विषय एवढा गंभीर आहे, तेवढा महत्त्वाचा आहे. एवढ्यासाठीच की एखादं पद आणि त्या पद घेण्यापाठीमागचं कारण किंवा ते निभावताना होणारे त्रास हे आपल्यापुढे थोडेफार शेअर करायचे आहेत. एखादं पद म्हटलं तर सर्वात प्रथम मी म्हणेन की सोसायटी अध्यक्ष पद किंवा सोसायटी पद. सोसायटी म्हणजे हाऊसिंग सोसायटी, हाऊसिंग कोऑपरेटिव्ह सोसायटी. खरोखरच सर्वांना वाटतं, बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या सर्वांना वाटतं की मला हे पद घ्यावं, मला हे पद मिळावं आणि या पदाचा मी दावेदार आहे, या पदासाठी मी खूप उत्सुक आहे, हे पद मी निभावू शकतो. पण खरोखरच सांगावं असं वाटतंय की हे सामाजिक पद घेताना जो काही त्रास आहे तो मी आपल्यापुढे शेअर करणार आहे. सर्वात प्रथम मला हे सांगायचं आहे की मी अनुभवलेल्या सोसायटीपैकी आणि माझ्या नॉलेजप्रमाणे आज बऱ्याच सोसायटींना अध्यक्ष, खजिनदार किंवा सेक्रेटरी पद रिक्त आहेत आणि कोणी घ्यायला तयार नाहीत. याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे घरचं खाऊन लष्कराच्या भाकऱ्या भाजणं. बरोबर आहे, घरचं खाऊन लष्कराच्या भाकऱ्या. तेव्हा सोसायटीत काम करत असताना, मग ते सभासद असू दे किंवा पदावर असणारे असू दे, की आपल्याला सर्वांचा विचार घेऊन काम करणं फार गरजेचं आहे. कारण लोक काम होण्यापेक्षा काम कसं अडेल याच्याकडेच लक्ष देत असतात. ती त्यांचीही चुकी नाही आहे. आणि जेव्हा एकदा आपण काम करतो, म्हणजे काम करायला घेतो, जी जबाबदारी घेतो ती जबाबदारी पूर्ण करूनच थांबावं लागतं. आणि ते केल्यानंतर लोक आपल्याला चांगलं बोलतील ही सर्वात पहिली अपेक्षा सोडायला पाहिजेत. कारण लोक एखादं काम चांगलं, लोक म्हणण्यापेक्षा सभासद एखादं काम चांगलं केल्यानंतर चांगलं म्हणणारे फार कमी असतात आणि त्याच्यावर नाव ठेवणारे खूप असतात. मग हे नाव ठेवत असताना मग आपण त्यांना एखाद्या वेळी जर विचारायला गेलो की आबा तू मला त्यावेळेला असं विचारलं होतं, आता तुझं कसं चाललंय, तेव्हा मात्र त्याला कळतं की सोसायटी अध्यक्ष होणं सोपं नाही आणि टिकवणं सुद्धा सोपं नाही. पण हे कधी समजेल? जर तो खरोखरच या गोष्टीचा विचार करत असेल की मला या पदावर राहून सुद्धा आणि सगळ्यांसाठी देऊन जर आपल्याला लोक नको ते प्रश्न विचारत असतील तर ते पद मला कामाचं नाही. पण आपले चुकीचे विचार कुठेतरी लोकांच्या पुढे मांडायचे, चुकीची कामं करायची आणि आम्ही काय करतो हे दाखवून द्यायसाठी जर तुम्ही पदावर राहत असाल तर हे काहीही कामाचं नाही. ते तुम्हाला भविष्यात त्रासदायक आहे. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी किंवा नवीन विचारांसाठी हे मी सत्र आजपासूनच चालू केलेलं आहे, जे खरोखर थोडेफार मला
काम करत असताना, समाजात वावरत असताना पण जे अनुभव येतात ते आपल्यापुढे मी शेअर करायचा प्रयत्न करतोय. आपल्याला आवडले तर जरूर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.